नमस्कार मंडळी. तर आज मी सांगणार आहे की घरच्या घरी दाल खिचडी कशी बनवायची, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. हॉटेलमध्ये जशी मिळते त्याच्यापेक्षा खूप छान लागेल. ह्यासाठी मी फरसबी घेतलेली आहे, एक लिंबू घेतलेला आहे, 2 कांदे, टोमॅटो आणि आलं लसूण. तर सगळ्यात पहिले हा मी टोमॅटो चिरून घेतला आहे. फरसबी एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. फरसबी टाकलाच पाहिजे अशातला भाग नाही, पण फरसबी टाकल्याने खाताना एक थोडा क्रंचीनेस येतो. त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेला आहे. तर ह्याचं 1:1 म्हणजे जर तुम्ही 1 कप तांदूळ घेतला तर 1 कप मूग डाळ घ्यायची आहे. तर डाळ खिचडी मी आता ही जास्ती लोकांसाठी बनवते, 12 लोकांसाठी बनवते, त्यामुळे ही क्वांटिटी जास्ती आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने माप घेऊ शकता. त्यानंतर मी हे दोन्ही डाळ आणि तांदूळ एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेते. 1-2 पाण्याने धुवून घेतलात आणि यासाठी तांदूळ जो आहे तो तुम्ही कोलम किंवा छोटा राईस असेल तो वापरायचा आहे. बासमती राईस दाल खिचडीसाठी कधीच यूज नाही करायचा, तो बिर्याणीसाठीच बरोबर असतो. आता ह्याच्यामध्ये मी एक रफली चॉप कांदा टाकणार आहे, ज्याच्या खापा आपण मोठ्या मोठ्या ठेवल्यात तरी चालतील. आणि कांद्यासोबतच तुम्हाला ह्याच्यात टोमॅटो पण घालायचा आहे. तर जो मी आधी चिरून ठेवलेला टोमॅटो आहे तो पण मी ह्याच्यामध्येच घालून टाकणार आहे. तर अशा प्रकारे आता मी याच्यामध्ये पाणी घालत आहे. पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यासोबतच मी आता त्याच्यामध्ये कांदा जो आपण चिरलेला आहे त्याच्या फोडी करून तो पण टाकून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये आता टोमॅटो घातल्यावरती सगळ्या मसाले घालायचे आहेत. तर मसाले आपल्याला कमी घालायचे आहेत. 1 चमचा मी आता ह्याच्यामध्ये धणे पावडर, 1 चमचा हळद आणि एकदम थोडासा मसाला टाकणार आहे, कारण मसाला नंतर मी जेव्हा फोडणी देणार आहे तेव्हा टाकणारच आहे. त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मग झाकण लावून आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. माझा कुकर ॲक्च्युली 12 लोकांसाठी छोटा पडणार आहे. तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे. मी आता कमी पाणी घातलं आहे, कारण नाहीतर शिट्टीतून ते बाहेर येईल म्हणून. आणि नंतर मग डाळ खिचडीला फोडणी देताना मी पाणी घालणार आहे, पण तुमचा क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही तेव्हाच पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे. त्यानंतर गाजर पण हा ऑप्शनल आहे. ह्या भाज्यांनी क्रंचीनेस येतो. डाळ खिचडीमध्ये भाज्या नाही टाकल्यात तरी चालतील, पण जर एक वेळ गाजर नाही टाकला तर चालेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फरसबी आहे ही आवर्जून नक्की टाका. त्यानंतर हा गाजर आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे चॉपिंग मशीन असेल, ते भांडं असतं ते येतं, ते असेल तर तुम्ही त्यांनीसुद्धा करून घेऊ शकता. आता मी शेवटी कंटाळून चॉपिंग मशीनमध्येच ते करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर ह्यासाठी मी लसूण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण ठेचून नाही घ्यायचं आहे. डाळ खिचडीसाठी लसूण बारीक चिरून आणि त्यासोबत आलं पण साल काढून बारीक चिरूनच घ्यायचं आहे. हे बघा मी इथे करते आहे तसं. आल्याच्या ज्या खाप्या आहेत ते एकतर चौकोनी ठेवा किंवा एकदम उभ्या बारीक अशा करा. मी इथे चौकोनी करते, एकदम चौकोनी नाही होणार, पण मी तसा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तोवर बघून घ्यायचं आहे. आता हे मी कांदा जो आहे तो आपण ऑलरेडी रफली चॉप ह्याच्यासाठी कुकरमध्ये टाकलेलाच आहे, पण हा फोडणीसाठी मी एकदम बारीक, जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी कांदासुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे या सगळ्या भाज्या शिजेस्तोवर आपल्या तिकडे जो डाळ भात आपण लावलेला आहे कुकरला तो सुद्धा तोवर होऊन जाईल. आता ह्यासोबतच कांदा पण टोमॅटो पण आपण टाकलेला आहे ऑलरेडी, पण हा फोडणीसाठी बारीक टोमॅटो पण टाकला आहे मी. आता इकडे बघा 2 शिट्ट्या मी कुकरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर इकडे भाज्या पण चिरून झाल्यात. आपण फोडणी देऊयात. बटरसुद्धा ऑप्शनल आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही फक्त तेलही वापरू शकता. तर मी इथे बटर आणि तेल दोन्ही यूज केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता फोडणीसाठी अख्खे मसाले आणि जिरा टाकणार आहोत. खूप सारा जिरा टाकला आहे आणि अख्खे मसाले, मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी आणि हिंग हे सगळं टाकून फोडणी करून घ्यायची आहे. तेल तडतडल्यानंतर जिरा, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घालून पूर्ण प्रॉपर मिक्स करायचं आहे. एक काळजी घ्यायची आहे की आपले जे मसाले आहेत ते करपले नाही पाहिजेत, फक्त थोडे शिजले पाहिजेत, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो आपल्या जेवणात येईल. त्यानंतर आपण जो चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकला आहे. लसूण, आलं हे दोन्ही टाकून प्रॉपर शिजवून मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा सांगते, हे लसूण वगैरे बिलकुल करपून नाही द्यायचं आहे, नाहीतर आपली जी
टेस्ट आहे दाल खिचडीची ती पूर्ण चेंज होईल. लसणामुळे आणि आल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते कुठल्याही जेवणाला, पण जर ते करपलं त्याचा वाससुद्धा बाहेर त्या पदार्थाला येतो. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे. मी सजेस्ट करेन की कसुरी मेथी ही आवर्जून टाका, कारण ह्याच्यामुळे जी टेस्ट आहे ती एन्हान्स होते. आता त्याच्यानंतर जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो पण आपण टाकून घेणार आहोत आणि हे दोन्ही टोमॅटो आणि कांदा दोन्ही प्रॉपर शिजवून घेतल्यानंतर आपण बाकीच्या भाज्या टाकणार आहोत. आता इथे व्हिडिओमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि हे दोन्ही शिजवून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी बाकीच्या भाज्या घालून ते प्रॉपर शिजवून घेतलं आहे. ते हे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही करायचं आहे. थोडासा हिंग घातलेला आहे मी फोडणी देताना विसरलेले म्हणून. आणि मग मी आता इथे फरसबी टाकून ते शिजवून घेणार आहे, जसं की मी आधी म्हणाली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही दाल खिचडीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा जास्ती कुठल्या भाज्या नाही घेतल्यात तर बरं आहे, कारण दाल खिचडी जेवढी सिंपल असते तेवढी ती अजून टेस्टी लागते. माझ्याकडे गाजर होता म्हणून घातला, पण नेहमी मी गाजर घालत नाही, पण फरसबी आवर्जून घालते, कारण जसं मी म्हणाले की त्याच्यामुळे खाताना एक वेगळी टेस्ट येते. मी इथे आता ह्याच्यामध्ये पण आपण ऑलरेडी डाळ शिजवताना मसाले घातलेले, त्यामुळे इथे घालताना थोडे कमी घालायचे आहेत. मी भाजीला लागतील तेवढेच मसाले घातलेत. हळद, धने पावडर 1 चमचा, त्यानंतर मसाला. जर तुम्हाला कोणी आजारी असेल आणि त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही मसाला नाही घातलात तरी चालेल. कुठल्या लहान बाळासाठी जर बनवत असाल तरी त्याच्यात मसाला नाही घातलात तरी चालेल. इकडे आपली बघा खिचडी छानपैकी झालेली आहे. जसं मी म्हणाले की माझी क्वांटिटी जास्ती होती त्यामुळे पाणी कमी घातलेलं. तुम्ही पाणी जास्ती घालून एकदम नरम अशी करून घ्यायची आहे. माझी इथे सुकी झालेली आहे, कारण कुकरमधून पाणी बाहेर नको यायला म्हणून मी पाणी कमी घातलेलं. पण मी आता शिजवताना त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे, कारण डाळ खिचडी ही थोडी त्यांची कन्सिस्टन्सी आहे ही अशी थोडी जास्ती अशी थिक नसावी, ती एकदम खाता येईल, एकदम चमच्याने घेता येईल अशी असावी. म्हणून मी आता याच्यात भरपूर पाणी घालून ते प्रॉपर शिजवून घेणार आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं ते पूर्ण हे बघा अशी त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती झाकण देऊन एक वाफ काढून घेणार आहे. तुम्ही जर का पाणी ऑलरेडी जास्ती घातलेलं असेल शिजवताना तर तुम्हाला वाफ काढून घ्यायची पण गरज नाही आहे. वरून आपण कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून त्याला हे करणार आहोत. आपण मी जो आधी म्हणाले तो लिंबूचा उपयोग हाच आहे. लिंब कधीही कुठल्याही जेवणामध्ये आधीच घालायचं नाही आहे, पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे मच्छी असू देत किंवा खिचडी असू देत किंवा अजून कोणताही पदार्थ असू देत, जेवण झाल्यानंतर त्याला वरून घालायचं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट आहे ती अजून वाढते. लिंबू किती घालायचं हे तुमच्यावर आहे. मी ऑलरेडी टोमॅटो घातला आहे त्यामुळे मी लिंबू अर्धाच पिळला आहे, याच्यामध्ये पूर्ण नाही टाकला आहे. आणि अशा प्रकारे आपली गरमागरम डाळ खिचडी रेडी आहे, जी तुम्ही कधीही काही चेंज म्हणून खाऊ शकता. आणि एकदा नक्की ट्राय करा. टेस्ट एकदम होममेड म्हणजे एकदम हॉटेलमध्ये जशी मिळते, रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच्या तशी तुम्हाला ही लागेल, ही गॅरंटी मी देते. तर एकदा नक्की ट्राय करा. वरून थोडासा चीज टाकला आहे, बटर टाकला आहे, जो की मला खूप आवडतो. तर अशा प्रकारे आपली घरगुती एकदम होमली डाळ खिचडी रेडी आहे. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. थँक्यू.